विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुचे गणेशु सकलमते प्रकाशु मने निवृत्तिदासो औदार्य दोजे श्री गणेशाय नमः। पूर्वाध्याय सुदेव ब्राह्मण श्रीहरीचे स्तुती करून उभा राहिला हात जोडून ऐसे वर्णन झाले पै गणपतीला नमस्कार करून कालच्या अध्यायामध्ये सुदेव नावाचा ब्राह्मण त्याला मुलबाळ नाहीये आणि तपश्चर्या केली विष्णू त्याला प्रसन्न झाला त्यावेळी हात जोडून बोलतोय का मला एकतरी मुलबाळ दे असा तो सुदेव ब्राह्मण भगवंताला म्हणायला लागलेला आहे। पुढे कथा वर्तले कैसे सांगतो ऐका एक चित्तेसे आदि कवी श्री वाल्मिकी ऋषी दृढधन्व्यासे सांगत असे। मग हीच कथा दृढधन्व्याला विचार पडलेला रात्रभर का मी पहिल्या जन्माला कोण होतो ना मला हे ऐश्वर्य प्राप्त का झालं। मग तो वाल्मिकी ऋषी सांगतोय का पुढच्या जन्मामध्ये तो सुदेव नावाचा ब्राह्मण होता मग त्यावेळी तुम्ही तपश्चर्या केली त्या निमित्तानं तुला हे ऐश्वर्य तुझं प्राप्त झालेलं आहे। राया ते विप्राचे स्तुती वचन ऐकोणी तोषला भगवान मेघ गंभीर वाचे तत्क्षण तयाप्रती बोलत असे। आगा सुदेवा तो उत्तम तप संपादिले अतिप्रतिम पूर्वी तत्वा मत्कर्म केले नसे कोणीही। तर अशा प्रकाराने या पुढच्या जन्मामध्ये असं कर्म कोणी केलेलं नव्हतं म्हणून तुला ह्यो जन्म प्राप्त झालेला आहे असा भगवान विष्णू त्या सुदेवाला बोलतोय। आगा सुदेवा तू उत्तम तप संपादिले अप्रतिम पूर्वी तत्व मत्कर्म केले नसे कोणी असं तुझ्यासारखं कोणी कर्म केलेलं नव्हतं चांगलं ते तुझ्या निमित्ताने तुला हे फळ प्राप्त झालेलं आहे। या तुझ्या ते उग्र तपासी प्रसन्न झालो मी तुझसी तरी तुझे इच्छे माससी ते सर्व हे सांग मदपय। मग या उग्र तपश्चर्याने मी तुला प्रसन्न झाल्यावर तुला काय मागायचं ते माग। मग आता तो काय मागतोय पुढे ऐका। माग असेल ते तुझं देईन सर्व म्हणत पूर्वीनं वत्सा तो महाभाग्यवान म्हणून दर्शन दिले पै। माग असेल ते तुला मी देईन तुझं महाभाग्यवान आहे तुझं माझं दर्शन तुला झालेलं आहे। ऐसे हरीची ऐकुणी वाणी सुदेव म्हणे गा रमा जानी दयासागरा कैवल्यदानी जरी का प्रसन्न झाला असेल। आता तूच बोलतोस ना मी प्रसन्न झाले काय मागायचं ते माग तर तू दयागण आहे मला एकतरी मुलबाळ दे तरी तू माझा सत्पुत्र दे राज्या दे अन्य नको काय पुत्र विन शून्य सर्व ये घर दाना दे मदन रुचत नाही मला अन्न रुचत नाही आहे मला घरदान रुचत नाही आहे मला एकतरी सद्गुणी पुत्र दे अशा प्रकाराने तो सुदेव नावाचा ब्राह्मण बोलतोय। ऐसे विप्राचे ऐकून भाषण श्रीहरी बोले मद तया लागून आगावतचा तनयाविन घे मागून पाहिजे ते। अरे याच्या व्यतिरिक्त तुला काय मागायचं ते मागून घे पण तुझ्या 7 जन्मी तुझ्या पोटी काय नाही आहे मुलबाळ नाही आहे। पुत्रा वाचून दे का आणि क उदय देईत सकाळी क विधाते तुझला पुत्र सुख निर्मिले नसे ते। पुत्रा वाचून तुला काय मागायचं ते माझ्याकडून माग म्हणजे ते काय मला मागायचं आहे पुत्रा नसेल तर त्या घराला शून्य किंमत आहे। समज का ब्रह्मदेवाने तुझ्या नशिबाने 7 जन्मामध्ये तुला मुलबाळ नाही आहे असं तुझ्या पत्रिकेमध्ये लिखाण केलेलं आहे। तवा भालेचे अक्षरे समजत वाचून पाहिले तो तयात तुझा पुत्र सुख सप्तजन्मात नाही आहे स्पष्ट केलेले। तुझ्या कपाळामध्ये ब्रह्मदेवाने लिखाण केले 7 जन्मामध्ये तुला पुत्र सुख नाही आहे एवढं विष्णू भगवंत सांगायला लागलं। यास्तव तू न मागे नंदन तुझा पुत्र सुख नाही हे जाण ऐसे हरीचे वज्रासन वचन निष्ठुर वचन ऐकून या। मग असं वज्रासन म्हणजे लोखंडाचा शब्द मारल्यासारखं त्या सुदेवाला वाटलेलं आहे 7 जन्मी माझ्या नशिबामध्ये मुलबाळ नाही आहे एवढं ऐकल्यानंतर परत त्याला चक्कर आलेली आहे। तो सुदेव द्विज तत्क्षणी विकल झाला हृदय फुटवणी विच्छिन्न मूळ तृद्रवाणी वरला धरणे मुच्छित। मग जसं आपण का चक्कर येऊन पडत आहे पोऱ्याचा अक्षटन द्यायला अमुक जायला तर आई बाबाला काय येतं चक्कर येतो 7 जन्मी मला मुलबाळ नाही आहे एवढं ऐकल्यावर त्या सुदेवाला काय आलेले आहे चक्कर आलेले आहे। ते पतीची अवस्था पाहून
गौतमी दुःखे करीत रुदन मागुते किंचित धैर्य धरून पती सन्निध बोलत असे। मग आपला नवरा धरणीवर पडल्याबरोबर त्या बाईने धैर्य धरलं गौतमीनी आणि आपल्या नवऱ्याला समजावायला लागली, तुम्हाला मी सांगत होतो ना का मुलबाळ नसला तर काय एवढा आहे, आपण दोघं आहो ना, कशाला आपल्याला मुलबाळ पाहिजे, या वयात कोण आपल्याला मुलबाळ देणार आहे। अशा प्रकाराने तो हट्ट सोडत नाही आणि ही बाई म्हणतो का आपल्याला मुलबाळ नको आहे न, मुलगा जर दिला न तो जर आपल्या 7-8 वर्षाने मेला तर मग आपण काय करायचा, म्हणजे तपश्चर्या करून फायदा काय, देवादेर पूत न निघला भूत। तशा प्रकाराने आपण हाव या आपण दोघं बरा हाव, आपल्याला मुलबाळ नको आहे अशी पत्नी त्याला समजवायला लागलेली आहे। उठा उठा व प्राणनाथा व्यर्थ नका दुःख व स्वांतरा, मम वाक्याचे स्मरण करा पूर्वीच मी कथेले। उठा प्राणेश्वरा, उठा उठला, व्यर्थ दुःख दाखवून स्वांतरा करू नका। मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं होतं का आपल्याला मुलबाळ नको आहे, मुलबाळापासून कधी दुःख पण आहे कधी सुख पण आहे। या जन्मी जर आपल्याला मुलबाळ मिळाला न तो जर लुला पांगला मिळाला तर आपल्याला दुःख होईल न, तो समजा 7-8 वर्षांनी मेला तर मग आपण देवाजवळ पोर मागून फायदा काय झालो। अशा प्रकाराने आपल्या नवऱ्याला ती पत्नी समजवायला लागलेली आहे। जे जे कपाली लिहिले विधाते त्याचे सुख दुःख भोगावे लागले, मानवा भोगितो पूर्वार्जितो हरी ते करील काय पय। जे आपल्या भाली कपाली लिखाण केलेलं असेल ना तिथं तुम्ही कधी उपाय करा, कधी यज्ञ करा ना कधी काय करा, ललाटी लिहिले कपाली म्हणजे कपाळामध्ये लिखाण केल्या ते घडल्याशिवाय प्रारब्ध क्रियामान संचित या 3 गोष्टी देवादिकांना चुकले नाही। प्रभू रामचंद्राला 14 वर्षे वनवास भोगावं लागलं। दशरथ राजा कर्मवियोग पावला, समज का दशरथ राजा पोऱ्या दे ऐसा करून पोरे 4 मिळालो आणि 2 पोरं वनवासाला 2 पोरं आजोळीकडं। या दुःखाने दशरथ राजाचा काय गेलेला आहे, जीव गेलेला आहे। पाहते अखंड वनवासी परी न विसंबित या देवासी, म्हणजे पांडवांना वनवास भोगावा लागलेला आहे। तर आपल्यासारख्याची काय तुम्हाला मी मागं समजवलेलं आहे का आपल्या कपाली लिखाण केलेलं असेल ते घडल्याशिवाय राहणार नाही, तिथं देव काय करणार नाही आहे। मग जे जे कपाले लिहिले विधाते त्याचे सुख दुःख प्राप्त भोगावे, मानवे भोगितो पूर्वार्जिता ते हरी करेल काय ते पय हरी करेल काय ते म्हणजे भगवंत तिथं काय करू शकत नाही। त्याला नांगराला झुपलेला होता माहिती आहे ना, रथाला दुर्वास ऋषीने रुक्मिणीला आणि भगवान विष्णूला नांगराला झुपलेलं होतं, त्यांची अवस्था ती झालेली आहे। तर मग आपल्यासारख्याची काय गती। मुमूर्ष औषध देता जेवे निष्फळ होय तत्वता, तेवे अभाग्याचे सर्वता उद्योग निष्फळ होता ते। डॉक्टर काय बोलतात, हे सही करा, जगला तर तुमचा वाचला तर आमचा। तशा प्रकाराने म्हणजे डॉक्टर सुद्धा आपल्या अंगावर घेत नाही आहे, औषध द्यायचं काम करतात पण पहिला काय घेतात ते सही घेतात, मिळाला तर तुमचा वाचला तर आमचा। अशा प्रकाराने म्हणजे डॉक्टर सुद्धा आपल्या अंगावर गोदरी घेत नाही आहे। जयाचे दैव अनुकूल नाही तयाशी व्यर्थ होते सर्व, यज्ञ तप दाना विधी का होई श्री हरी सेवा श्रेष्ठ असेल। मग तुम्ही कधी दैवामध्ये लिखाण केलेलं असेल ना, मग तुम्ही तप करा, यज्ञ करा, दान करा, काही करा, तिथं काही चालत नाही भगवंताच्या हरिसेवेविना। ऐसे बोलती देव सकळ परी तिजवणी दैव प्रबळ, सूर्या पुढे खगवत निविकळ तैसे सेवा दैवा पुढे। अहो सूर्याच्या पुढे काजव्याने नाचावं का, काजवा केवढा यस्त आहे, तसा आपण देवाच्या पुढं एवढं गाराने सांगून चालेल का नाही। आपल्याला नशीब जन्म मिळालेला आहे मानवाचा, तो देवापुढे काही चालणार नाही। आपण रामकृष्ण हरी करा। तस्मात सर्वत्रीच्या विश्वासा टाकून उठाव प्राणेशा, एके दैवाचे ठेवा भरवसा हरीने प्रयोजन काय पय। एका दैवावर विश्वास ठेवा। आपलं दैव कोणी खिशातलं घेऊ शकतील पण कपाळातलं घेऊ शकेल का नाही आहे, तसं दैव आहे ते भोगल्याशिवाय सुटका नाही आहे। उठा प्राणनाथा सर्वत्रीच्या विश्वासा, आपल्या मनावर विश्वास ठेवा न देवनाम करा, आपल्याला देव प्रसन्न आहे। ऐसे तीव्र शोक संतुक्त गौतमीचे ऐकून भाषित, वैनते अक्षोभे कापत विष्णू से बोलत झाला पय। मग एवढं बाईचं गरुड ऐकल्यानंतर मग आता विष्णू बोलतोय गरुडाला, गरुडा माझ्या याने ते याला मुलबाळ नाही, तुझ्या याच्यात काय ताकद असेल तर तुझ्या याच्याने याला मुलबाळ होऊ दे, एकतरी याच्या पोटी मुलबाळ दे।
देवा हे गौतमी अति दीन शोक सागरी झाले निमग्न तैसाची हा तापसे ब्राह्मण शोके रडत पडला असे तेव्हा गरुड भगवंताला बोलते भगवंता तू सर्व करता तू देणारा घेणारा मारणारा चालवणारा तूच आहे मग एक तरी त्यांच्या पोटी मुलबाल दे ना नाही म्हटलं माझ्या याच्यामध्ये नाही आहे तुझी ताकद असेल तर तू त्यांना मुलबाल देऊ शकतो ऐसा विष्णूने गरुडाला सांगितलेला आहे यासे नाही कोणी रक्षिता यांची असह्य दुःख अवस्था तू प्रत्यक्ष पाहता असता कैसा स्वस्त राहिला असेल अरे म्या वेद बोलविला बोले म्या सूर्य चालविला चाले म्या प्राण हलविला आले तो जगाचा तू सगळ्याचा जगाचा करता जगाला जन्माला पण तूच घालतोस पालन पण तूच करतोस मारण पण तूच करतोस मग एवढी यांची अवस्था बघत असताना तुझं डोळं का आंधळं झालेलं आहेत का तुझं डोळं काय फुटलं असा गरुड भगवंताला बोलायला लागलेला आहे तर भगवंत बोलतो बाबा माझी ताकद नाही याला 7 जन्मी मुलबाल नाही आहे याला 7 जन्मी पोराचं सुख बघायला मिळणार नाही आहे तुझ्या याच्यात ताकद असेल गरुडा तर तू तुझ्या याच्याने त्याला मुलबाल होऊ दे तो दीनबंधू दया सागरा स्वजना लागे भयंकर भव दुःख सहिष्णु ईश्वर ऐसा साचार सोनिया भव दुःख तू दयाचा सागर आहे सर्वांना पालन करणार आहे पोषण करणार आहे तू एक याला मुलबाल देऊ शकत नाही का आज तव दया काय झाली ब्रह्मण्यता कोठे लोपली दीनबंधुता कैसे संपली क्रूरता धरली कोठून आज म्हटलं दीनबंधू म्हणजे तू दिनावर दया करणारा ना आज तुझ्या अंगामध्ये कठोरपणा कसा काय आलेला आहे ऐसा गरुड त्या विष्णूशी भांडण करायला लागलेल्या कुणाबद्दल या सुदेव नावाच्या ब्राह्मणाला एकतरी पोरवाल दे सायुज्या दे चतुर्विघ्न मुक्ती त्वद भक्तांचे कळतले वस्ती तथापि त्यागोनी तव भक्ती मुक्तीस इच्छित नाही तपय मग जे भक्ती करतात त्याला तू मुक्ती देतोस 4 विद्या देतोस सकळ ऐश्वर्य देतोस याला एक मुलगा तू देऊ शकत नाही मग तुझी निष्ठुरता कठोरता कुठे गेलेली आहे ऐसा गरुड मोठ्या मोठ्याने त्याच्याशी भांडायला लागले देवाशी तव भक्ताचे अग्रभागी अष्टमा सिद्धी येऊनी वेगे किंकरी परिसेवे लागे तत्पर सदा राहतात अष्टमा सिद्धी ओलांगतीद्वारी नवदाय दुरी दवडिता तुझ्या दरवाजात अष्टमा सिद्धी लोलन घालतात त्यांना काठीशी दवडलं तरी त्या जात नाही मग एवढं तुझी निष्ठुरता कुठं ठेवलेली आहे तू तर एकच मुलगा पा मागतोय तू तर 1000 मुलं पा मागत नाही ना 10 लाख रुपयाने मागत तुझ्याकडून मग एवढी तुझी निष्ठुरता गेली कुठं ऐसे तवा भक्तीचे महिमान सर्व विस्तृत असे उत्तम तर या विप्राचा पुत्र काम पूर्ववैश्रम तुझं काय हो मग हे सगळं विस्तृत म्हणजे माहिती आहे तू जन्माला घालतो तू पालन करतो हे सगळं तुला माहिती असून तरी त्याच्यावर तुम्ही निष्ठुरता कशी केलेली आहे त्याला एक मुलगा देऊ शकत नाही का तू मग पुत्रावातून सर्व असे द्यावया उद्युक्त झाला असे तरी गजेंद्राच्या पुरुषार्थ असे अंकुश देण्याश्रम काय झाले गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई विदारुणी देव दैत्य पान्हा पाजिला ज्यावेळी गजेंद्राने धावा केला नखराने काय पकडलेला होता पाय पकडलेला होता मग त्यावेळी तुला तर श्रम झालं नाही दुःख झालं नाही मग याला एक पोर द्यायला तुला एवढं दुःख का वाटतोय जरी तू या विप्राच्या कामा नाही पुरविले सर्वोत्तमा तरी इतपर तत्पदमा कोणीच नाही सेविनार म्हणजे तुझ्या पायाची कोणी आता सेवा करणार नाही याला जर तुम्ही मुलबाल दिलाच नाही तर तुला कोणी आता विचारणार नाही तुझ्या पायाची कोणी सेवा करणार काय शब्द वापर बघा गरुडाशी आणि भगवंताशी काय संवाद चालेल भगवंत कोण आहे दादा त्याचा ड्रायव्हर आहे म्हणजे त्याला पाठीवर बसवणार आहे विष्णूला पाठीवर बसवून गरुड सगळीकडे भ्रमण करतोय पण तो त्याला मुलबाल देण्यासाठी एवढा भांडायला लागलेला आहे अदृष्टी असेल त्याची मिळेल ऐसे जरी प्रसिद्ध होईल तरी मग तुझे भक्ती सकळ लया जाईल निश्चय जे काय अदृष्ट असेल ते मिळेल तुम्ही सांगता तुमच्या कपाळामध्ये असेल तरच मिळेल मग तुझी निष्ठुरता गेली कुठं त्यामुळे तुला दयाळू का म्हटलेलं आहे तू तर सगळ्या दिनाचा दयाळू आहे सुखाचा दुःखाचा ज्याला पोरवालने त्याला पोरवाल देतोस ज्याला संपत्तीने त्याला संपत्ती देतोस ज्याला उठत नाही त्याला उठवतोस मग आता तुझी निष्ठुरता कुठे गेलेली आहे
कर्तु अकर्तुम तू समर्थ ऐसे सर्वत्र आहे विस्तृत परे ह्यासी न देशी सुत तरी आज नष्टेल पैहो. याला जर तू मुलगा देशील नाही तर तुझं आजचं कार्य काय होईल, नष्ट होईल. आजपासून तुला पंढरपूरच्या विटेवर कोणी विचार नाही, तुला विष्णू बोलणार नाही, तुला पांडुरंग कोणी बोलणार नाही. का तर तुझी कठोरता झालेली आहे. यास्तव देवायसे न करे ययासे पुत्र एकत्र दे. आजपर्यंत नाना प्रकारे भक्त कामना पुरविल्या. देवा याला एकतरी पोरगा दे. आतापर्यंत तुम्ही सगळ्या भक्तांच्या कामना काय केलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत. याचा एक पोरगा मागते तो त्याला देऊ शकत नाही. मग एवढा काय असं तू कठोर झालेला आहे. गजेंद्र करिता तुझा धावा तया रक्षिले देवा. अनन्य शरण होताचे ध्रुवा अक्षय पद दिदले पय. मग ध्रुवबाला जे लात मारल्याबरोबर ध्रुवबाल कुठे गेला, आढळ पदाला गेला. तुझी सेवा केल्यानंतर त्याला तुम्ही आढळ पद दिलं. गजेंद्राचा धावा केला त्या नखराचा, याच्यातून त्याचा पाय सोडवला. मग जो एवढा धावा एक पोऱ्यासाठी करतोय तर का देत नाही आहे तू. तो भक्त छेदपूरक श्रीपती ऐसे ब्रह्मांडे गा कीर्ती. म्हणून पुत्रार्थी हे दंपती तुझला शरण पातळी. बरं ही कशासाठी शरण आलेल्या आहेत, एका पोरासाठी. बाकी तुमच्याकडे काही पैसे वगैरे नाही मागत, ऐश्वर्याने मागत, औदार्याने मागत. फक्त एक पुत्र कामना मागतात, ते तू त्याला पुरू शकत नाही आहे. मग आता उपेक्षा करशील तरी तवा अपकीर्ती होईल तर परी. ऐशा गरुडाची वैखरी ऐकून हरे बोलता. मग ही गरुडाची वाणी ऐकल्यानंतर मग आता भगवंत काय बोलतोय पुढे ऐका. बारे गरुडा विनितानंदना तुझं अंतरी आले करुणा. तरी ममाज्ञे ह्या ब्राह्मणा हे सत्वर दे हे पुत्र एक. तुला एवढी या ब्राह्मणाची करुणा आले नाही तर माझ्या आज्ञेनुसार तू याला काय कर, एक पोरगा दे जा. मी तुला आज्ञा दिलेली आहे. बा मग तेही आरीचे स्वानुकूल वचन ऐकून हर्षला गरुड. सवेची तया ब्राह्मणा लागून वरदान देता झाला पय. मग भगवंताने ऑर्डर दिली ना, आता आपण कसे बेबी ट्यूबची ऑर्डर सोडतो त्या प्रकारे ती पण एकच फक्त. जसे आता बघा ही बेबी ट्यूब आहे ना, तुम्ही 10 वेळा जाल ना 2 वेळा तर ते सांगतात ना एकच पोरगा होईल किंवा पोरगी होईल. असं झालं तर तशा प्रकाराने गरुडाने एकच काय केलेलं आहे, त्याला पोरबाल भगवंताच्या आज्ञेनुसार दिलेलं आहे. म्हणे द्विजेंद्र सप्तजन्मीवरी पुत्र सुकना निर्धारी. ऐसे जे का बोलले हरी ते सर्व यथार्थ असे पय. तेव्हा तो गजेंद्र बोलतोय गरुड बोलतोय का हे ब्राह्मणा तुला 7 जन्मी पोराचं सुख नाही आहे, हे बरोबर आहे त्याचं. पण त्याने मला ऑर्डर दिलेली आहे का तुझ्या आज्ञेनुसार तू एक याला पोरगा दे. आता मी देतोय ते पुढे ऐका. तथापि हरीने मजा लागून आज्ञा पिले असे म्हणून तुझा करिता कृपा करून एक सुपुत्र देतो पय. तर भगवंताने मला आज्ञा दिली, मी तुला माझ्या आज्ञेने तुला एक मुलगा देतोय. त्याचं पण तुला मी सांगतोय 8 वर्षाचा होईल तोपर्यंत तुझा सुख तोंड बघील. 8व्या वर्षी त्याला काय येईल, मृत्यू येईल. हे गरुडाने त्याला सांगितलेलं आहे. मदंश संमुता ऐसा त्वरित तुझा होईल एक सुत. तयाचे तू गौतमी सहित सुपुत्रवान होशील पय. मदंश मद म्हणजे माझ्या अंशापासून. म्हणजे तसा गरुड हा कुणाच्या अंशापासून जन्माला आलेला आहे, कश्यप ऋषीपासून. कश्यप ऋषी ज्यावेळेस कामातूर झाला त्यावेळेस त्याचं वीर्य पडलं, त्याला आपण नाईटफॉल बोलतो. ते वीर्य पडलं. आदिती गरुडाची आई फिरत होती, ते तिने बघितलं कश्यप ऋषीचं वीर्य पडलंय. ते तिने घेतलं, चोचेत पिऊन टाकलं. त्या ऋषी त्या वीर्यापासून यो गरुड जन्माला आला. तसा गरुड बोलतोय का माझ्या अंशापासून तुला मी काय देतोय, एक मुलगा देतोय. त्या पुत्रापासून तो सुख पावशील. परे तया पुत्रापासून तुम्हा दुःख होईल दारुण. तथापि चित्ती विचार करून हरिभजन न सोडावे. तर त्या पुत्रापासून तुम्हाला काय होईल, दुःख होईल. 8 वर्षाचा पोरगा होईल, नदीवर जाईल. त्या नदीमध्ये तो काय करणार, बुडणार, तळ्यामध्ये बुडणार. हे तुम्हाला 8 वर्ष सुख मिळेल, बाकी तुम्हाला दुःख परत भोगावं लागेल. दुःख आलं तरी श्रीहरीचं भजन सोडू नका असं गरुडाने सांगितलं आणि पूर्ण वाक्य पूर्ण केलेलं आहे. श्रीहरी चरणी जडले मती म्हणून धन्य आहे जगती. निष्काम किंवा सकाम ये भक्ती हरिसे आते प्रियासे. भगवंताला सकाम किंवा निष्काम भगवंताला भक्ती कशी आहे, प्रिय आहे. समजलं का. म्हणून तुझी एवढी भगवंतावर भक्ती आहे म्हणून तुला या
या जन्मी तुला पोराचं सुख दाखवतोय. 5 भौतिक सर्व शरीर अळवावरचे जैसे पाणी की जलबुद्ध रवत साचार क्षणभंगुर असे हे संसार कसा आहे दादा आपला क्षणभंगुर आहे. अळवावरचं पाणी माहिती आहे तुम्हाला म्हणजे डेटीच्या पाण्यावर तो टिबा पडतं बघा थेंब तो 2 मिनिटाचा दिसतो. तसेही आपल्या बुरबुट्या आपण कपडे धुताना शाबूवर काय येतं फेस बुरबुटी येतो तशी संसार आपल्या बुरबुट्यासारखा आहे असं सांगितलं आहे. म्हणून तू होताशो बरा होतात पण तू बोलतो मला मुलबाल पाहिजे रोज मग पाहिजे या निमित्तानं तुला माझ्या औषधाने एक मुलगा देतोय पण 7व्या वर्षी तुझ्या पोराचं काय येईल गंडांतर येईल मृत्यू येईल. त्याचा न धरिता अभिमान अंतरे चित्ते आलीचे चरण तो न जगे सर्वसामान्य आणि धन्य होय साचार. दुस्तर भवसागरातून तारेलायचा या त्रिभुवनी शोधिता एक हरी वाचुनी इतर ना हे कोणीच. मग तुमचे 10 पोरं असो ना ते 1 पोरं असो पण भक्ती विना पशु कशाशी वाढला. भक्तीशिवाय आपला संसार तरला जाणार नाही आहे. आपण बोलतो पोरं माझा संसार तरी होतील वा बायको माझी संसार तर नाही आहे. भक्ती हरिविना आपला संसार तरला जाणार नाही. म्हणून होताशो बरा होतात पण तुला मुलाचं सुख पाहिजे तर तुला मुलाचं सुख देतोय. हरीच्या कृपेशे करून तुझं मी पुत्र दिला जाण आता करे हरीचे चिंतन सर्वदा सुखे वर्ते तू. जा म्हटलं हरीच्या कृपे करून मी तुला काय देतोय मुलगा देतोय पण भगवंताचं चिंतन काय तो सर्वदा टाकू नको असं सांगितलेलं आहे. आणि प्रपंच माझे सर्व काल उदारतेने राहुनी केवळ संसार जन्म फळ सकळ मिळेल तैसे भोगी तू. मग या प्रपंच संसारामध्ये मिळेल तैसे तू काय करायचं संसार भोगायचो. तुला वाटतंय मी पोऱ्या दिल्या न 7व्या वर्षी माझा मुलगा मिळाला तर तसं काय करू नको. भगवंताचं चिंतन टाकू नको कारण भोग आहेत ते भोग कुणाला चुकलेला नाही आहे. असो आयसा गरुड मुखेसे वर देवणी सुदेवासी मग तो भगवान वैकुंठासी गमन करिता झाला पै. मग त्या गरुडाने भगवंताच्या आज्ञेनुसार त्याला वरदान दिला. आता त्याला 9 महिने 9 दिवस बायकीला होतील गौतमीला आणि मुलगा होईल आणि मग भगवान गरुडाला घेऊन आपल्या वैकुंठाला गेलेला आहे. आणि सुदेवये स्वश्री सहित इष्टवर लाभताचे त्वरित स्वग्रात जाऊन पूर्ववत ग्रास्त भोगित आनंदे. मग आता वरदान दिल्यावरती 2 जण गौतमी आणि सुदेव आला आणि संसार करायला लागला. संसार करता करता त्या बाईला 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहे. पुढे लोटला कित्येक दिवस विप्र पत्नी झाली गरोदर 9 मास होताची पूर्ण पुत्ररत्न प्रसवली. बघा तुम्ही गरुडाचा घ्या किंवा विष्णूचा घ्या पण ते वरदान असेल ते दिल्याशिवाय फळ घडलं. तसं गरुडाने वरदान दिल्याबरोबर 9 महिने 9 दिवस झालं आणि ती बाई प्रसूती झालेली आहे. मुलगा जन्माला आलेला आहे. सुलक्षणी संपन्न सुरेख ऐसे देखता पुत्रमुख गौतमीचा झाला आनंद प्रसूती दुःख लोपले. प्रसूती दुःख लोपले. बाई एकदा सुटका एकदम मुलबाल झाला ना तर ती शूद्र होतोय. जोपर्यंत तिला मुलबाल होत नाही तर तिला निपुत्रिका काय नाव पडले जातोय. तशी तिला इतका आनंद झाला की मी आवरी वर्षा निपुत्रिका होतो पण मला वेदना लागल्या याच्यापासून मी आता काय झालो निपुत्रिकापासून काय झालो लोपलो मुक्त झालो. म्हणजे बाईला मुलगा किंवा मुलगी झाली ना का ती शूद्र झाली असं समजा. जोपर्यंत शूद्र होत नाही तिला नाना प्रकारची नावं ठेवतात ना जेली आईली तैशी. सुदेव विप्र आनंदाला द्विजमुख पाचारीला जात कर्म संस्कार वैला संपादिला यथाविधी. मग 12 दिवस झाल्यानंतर बारसा वगैरे केलेला आहे आणि त्याचं नाव काय ठेवलेलं आहे पुढे ऐका. सकल द्विजवरा कारणे यथाशक्ती दिदले दाने याचं कजना बहु सन्माने वस्त्रपात्रे अर्पिले. मग बालाला टोपरे अंगर वगैरे बारशाच्या दिवशी आणतो ना आपण तसं सगळ्या ऋषीमुनींना वस्त्रदान केलेलं आहे. ज्योतिर्विद्या ब्राह्मणाकडून जाता कर्तव्य तत्क्षण शुकदेवायचे नामाविधान पुत्राला गुणी ठेविले. बघा नाव काय ठेवले त्याचं शुकदेव नावाचं ठेवलेलं आहे. पुढे तो सुदेवाचा कुमार दिवसेदिवस वाढे सुंदर शुक्ल पक्षीचा रोहिणीवर जैसा वाढता अनुदिनी. जसा शुक्ल पक्षीचा रोहिणीवर म्हणजे चंद्र वाढत वाढत जातो तसा तो 7 वर्षाचा सुखदेव नावाचा मुलगा झालेला आहे. पक्ष मास ऋतू आयन जैसे होय कालक्रमण तैसे तैसे सद्गुण अंगी भरत बाळाचे. मग अशा प्रकारे तो मोठा होत चाललाय तसा त्याचं गुण वाढत चाललेला आहे त्याची कीर्ती वाढत चाललेली आहे.
बाळ क्रीडा आणि करिता असे दिवस रात्री पाहुणी पित्याचे चित्ते आनंद चित्ते अति होत असे. मग तशा पोरं खेळतात नाही का लहान लहान पोरामध्ये, त्या प्रकाराने खेळायला लागला. बाबाला आनंद वाटला. ह्योच आनंद असतोय. मुलगा यारा बागरा असला पण घरात खेळता असला का तो घर कसा असतोय, खेळता असतोय. तसा त्याला आनंद वाटला का आता मी आतापर्यंत निपुत्रिका होतो पण मुलबाळ झाला तर आज माझा घर खेळता झालेला आहे, म्हणून त्याला आनंद वाटलेला आहे. कुणाला? त्याच्या बापाला, सुदेवाला. 80 वर्षे लोटले 7, 8वे वर्षे होता प्राप्त. सुदेव सुताच्या उपनयार्थ हर्ष उद्युक्त झाला. पण मग अशा प्रकाराने आपण मौजी बंधन करतो नाही का, 7 वर्ष झाले ना का 8व्या वर्षी आपण मौजी बंधन करायला सुरुवात करतो. तसा बाबा मौजी बंधन करण्यासाठी उद्युक्त झालेला आहे. द्विजवर असे पाचारणी आधी केले पुण्यवाचन सुमूर्त यथा विधान मौजी बंधन संपादिले. कारण भटजी लोकांचं 8 वर्षाचा मुलगा झाला का त्याला शाळेत टाकायचं किंवा त्याला त्या पोथ्या पुराण वाचायला काय करायचं, शिकवायचं. तसं या सुदेव नावाच्या ब्राह्मणाने आपल्या पोराला 8व्या वर्षी आपलं मौजी बंधन करायचं सुरुवात केलेली आहे. गायत्री मंत्र उपदेशीला शुकदेव ब्रह्मचारी झाला. सूर्यापरी तेज आगळा शोभू लागला तत्काल. मग सूर्यापरी जसं सूर्याचा कसा प्रकाश तशा प्रकारे त्याचं एकदम गायत्री मंत्र वगैरे त्याला ज्ञान प्राप्त झालेले आहे. सूर्यासारखी त्याची शोभा लागलेली आहे. मग माता पित्यासे वंदुनी आरंभिले वेदाध्ययन स्वबुद्धीने गुरु लागून तोषविले सर्वदा. मग अशा प्रकार गुरुच्या आज्ञेवर टाकला ना गुरु विद्या शिकायला. तर गुरुनी शाबासकी दिली का यो पोरगा चंद्रासारखा सूर्यासारखा मोठा होईल. अरे तो 8 वर्षाचा कुमार परे केवळ बुद्धीचा सागर गुरुने कथिता एक वार पाठई होय तयासी. बघा मास्तर आपल्याला पहिले एकदाच सांगायचं 16 पंचे 80 किती पंचे 70 17 पंचे 70 किंवा 14 पंचे 70 जसं एकदाच मास्तर आपल्याला सांगायचा. त्या प्रकाराने गुरु एकदा त्याला सांगितल्याबरोबर तो काय करायचा, पाठ करायचा. डबल गुरुला विचारायचं नाही आहे. ऐसे करुणे वेदाध्ययन शास्त्रे शिकला संपूर्ण स्वपुत्र झाला विद्वान म्हणून सुदेव आनंदला. मग आता पोरगा आपला पहिलाच 10वीला पूर्वी 11वीची होती. 10वी पास झाल्या बरोबर त्याने 95% मार्क काढल्यावर बापाला आनंद वाटला. त्याचा गुरुविद्या शिकून आल्याबरोबर बापाला आनंद वाटलेला आहे. आणि आपण धन्य मानितो सुखे वर्तता पुत्रा सहित एकदा तयाचे सदनाप्रत देवलमुनी पातला. मग असं 7 वर्ष पूर्ण झाले. 8व्या वर्षी देवलमुनी त्या सुदेवाच्या दरवाजामध्ये आलेले आहेत. तया पाहता सुदेवा तत्क्षणी प्रेमे केले साष्टांग नमन आसन पात्यादी समर्पण यथाविधी पूजले. मग अशा देवल ऋषी त्या सुदेवाने देवल ऋषीचा मान सन्मान केलेला आहे. फुलं दिलेले आहेत. तो सुदेवात्मक ब्रह्मचारी शुकदेव तेथे आला सत्वरी देवल मुनीच्या चरणावरी प्रेमी मस्तक ठेविले. मग अशा प्रकारे ताबडतोब इतक्यामध्ये त्या सुदेवाचा मुलगा आला. कोण? शुकदेव. आल्यानंतर त्या देवल ऋषीच्या पाया पडलेला आहे. तय त्या सुंदर कुमार पाहुणी मुनी बोलत सुदेवा लागुनी बाद विजेंद्र तो त्रिभुवनी धन्य धन्य आहेसी. मग त्या पोराला बघितल्याबरोबर तो बोलायला लागला देवल ऋषी, हे सुदेवा म्हटलं धन्य आहेस तू संसारामध्ये. तुझ्यासारखा मुलगा पण जन्माला आलेला आहे आणि तो 8 वर्षाचा झालेला आहे आणि सगळं गुण त्याने संपन्न प्राप्त केलेले आहे. पण याच्या अंगामध्ये एक गोष्ट आहे ती म्हटलं सांगितल्यानंतर तुम्हाला दुःख वाटेल. अरे हा दुर्लभ गुणसागर तुझा लाभाला पुत्र सुंदर तस्मात भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझं लागी. म्हटलं प्रसन्न लक्ष्मीचा पती तुला प्रसन्न आहे. पण याला 8व्या वर्षी काय येणार आहे, गंडांतर येणार आहे. एवढं बोलल्याबरोबर ताबडतोब तो सुदेव नावाचा ब्राह्मण धरणीवर पडला. या तव पुत्रासमन जगात वेदाध्ययन करता विनीत बुद्धिमान बोल कायसा सुत कोठे ना ये देखिला. ऐसे बोलून ते समये शुकासी म्हणे रे बाळा येई तव हस्ते हे कौतुक पायी दिसत काय पाहतोसे. तेव्हा त्या ऋषी पोराला बोलवलं. कुणाला? शुकदेवाला. शुकदेवा बाळा जरा इकडे तुझा हात दाखव. हात दाखवल्याबरोबर तुझं म्हटलं 8व्या वर्षी काय आहे, पाण्यामध्ये बुडून मृत्यू आहे. मग रेखांकित हे सुंदर छत्र 2 चामरे विलसित विचित्र वर्तुळ कमल शस्त्रपत्र हस्ती पवित्र शोभत आहे. वर्तुळ म्हणजे
गोलाकार आहे असं तुझ्या हातावर आहे. अति गोंडस सर्व शरीर, सस्मित वदन दिसते मधुर, वलयात्रयाने भूषित कुदर, भाग्यलक्षण किती सांगू पै. सगळं त्याच्यामध्ये भाग्यलक्षण आहे. पण तुला 8व्या वर्षी काय आहे, गंडांतर आहे. ऐसे बोलणे कुमारा प्रत, पुनच्च बोले ब्राह्मणा प्रती, आगा सुदेवा हा तव सुत, गुणसागर केवळ. परत परत तो बोलायला लागला का तुझ्या पोराचं इतकं गुण आहे, सागरापेक्षा मोठं आहे. याचे लक्षणे कैशी देक, शंकायचा कंठ सुरेख, सिग्न कुरळ केश सकळिक, वक्षस्थळ उंच बहुपय. छाती कशी आहे त्याची, उंच आहे. वक्षस्थळ म्हणजे छाती. सगळं त्याच्या कंठाचं, कानाचं, डोळ्याचं वर्णन चाललेलं आहे. पृथो ग्रीव स्वास्य वदन, वृष स्कंदवत स्कंदमान, दोन्ही कर्ण समसमान, कर्णनयन सुरेख दोन्ही कर्ण. म्हणजे कान त्याच्या अगदी सारखेच आहेत, डोळं सारखंच आहे. काही कोणता डोळा आंधळा असतोय, कोणता उघडा असतोय, तर कोणता कान एक मुस्काटलंय तर कोण. पण तुझ्या पोराचं कान सरळ, डोळं सरळ, नाक सरळ आहे. हा सर्व लक्षणे संपूर्ण कुमार, सौभाग्याचा सागर, पण एकच दोष आहे थोर, त्याने समग्र व्यर्थ गेले. पण त्याने समग्र व्यर्थ. नाक आहे, मोती आहेत, पण नाक नाही आहे ना. तसं म्हटलं याचं सगळं शरीर समसमान आहे, पण एक याचा व्यर्थ आहे. 8व्या वर्षी याला पाण्यामध्ये काय आहे, मृत्यू आहे. ऐसे बोलून शिर हलवित, सुस्कार टाकून मुनी म्हणत, आधी आयुष्य पाहून व्यथार्थ मग लक्षणे सांगावी. तर आया परत त्यांनी सांगितलं सुदेव ऋषींनी, पहिला आयुष्याची मर्यादा सांगा, न मग त्याचा गुण सांगा. पहिलं तुम्ही गुण सांगून फायदा काय. समजा काही लोक काय करतात, पुढचं पाठ न मागचं सपाट. तसं नाही. पहिला त्या सुदैवाने सांगितलं याचं आयुष्य किती वर्ष आहे ते सांगा, मगशी याची गुण मला सांगा. यो 10वी पास होईल का, यो नापास होईल का, यो 15वीन जाण का, फायदरमध्ये लुबरीधर कामाला लागल का, ही मागून सांगा. पहिला त्याचं आयुष्य किती आहे ते सांगा. आयुष्यहीन कुमाराची लक्षणे काय करायची, बुबुले विन नेत्रा गुलांची, गरज काय साचार. अहो डोळे नसेल तर बुबुल असून फायदा काय. समजलं का. तशा प्रकाराने याला आयुष्य जर कमी असेल तर याची लक्षणं सांगून फायदा काय. तसा बोलतोय का डोळा असून बुबुल नसेल तर फायदा काय. तसं आयुष्य चांगलं असेल 100 वर्ष तर त्याचे तुम्ही गुण सांगा. जर त्याचं आयुष्य तोकडं असेल तर हे गुण सांगून फायदा काय. सुदेवा हा तव नंदन, 12व्या वर्षी पाण्यात बुडून अवचित पावेल मरण, परी तू शोक करू नकोसे. बघा शब्द सांगितले ना त्यांनी का 12व्या वर्षी याचा पाण्यामध्ये काय होईल, मृत्यू होईल, पण शोक काय करू नको. अवश्य होणार ते पाहे, आपोआप होते सर्वही, तया लागे प्रतिकार नाही, मूर्षसी काय औषध. अहो मेलेल्या माणसाला औषध देऊन चालेल का नाही. मेलेले कोंबडी अंडे देईल का. तसं त्या तू कधीतरी औषध दिला तरी मेलेला मुलगा जिवंत होणार नाही. म्हणून तू काय जास्त शोक करू नये. होणार ते चुकणार नाही आहे. तुला पोरबाल पाहिजे होता, पोरबाल दिला. तुझी शूद्रपणाची मोकळता केलेली आहे, निपुत्रिकापणा तुझ्या याच्यातून काढलेला आहे. म्हणून आता ते भोगातील ते भोगल्याशिवाय सुटका नाही. म्हणून तू काय आता शोक काय करू नको. होणार ते चुकणार नाही आहे. ऐसे बोलून देवल ऋषी निघून गेला ब्रह्मलोकासी, गौतमी सत्व द्विज तापसी, दुःखेदारिणी पडेला. मग असं करता आयुष्याची मर्यादा सांगितल्यानंतर तो देवल ऋषी निघून गेला. इकडं गौतमी आणि तो सुदेव चक्कर येऊन पडलेला आहे. देवलांचे वचन स्मरत, उमिसी लोले विलाप करीत, काही वेळे गौतमी त्यात उठून धरून या. मग आता तो तरफडायला लागला. कोण, बाबा सुदेव नावाचा ब्राह्मण. मग तिने गौतमी धैर्य धरलं. उठा, तुम्हाला मी बोलतो होतो ना का मुलबाल नको आपल्याला. मुलबाल झाला तर त्या मुलापासून आपल्याला काय आहे, दुःख आहे. हे तुम्ही माझं काय ऐकलेलं नाही आहे. अशी गौतमी कुणाला बोलते, आपल्या सुदेव नावाच्या ब्राह्मणाला. स्वांकावरी घेऊन नंदन, प्रेमे चुंबिले त्याचे वदन, तदनंतर हस्त जोडून पतीला घे विनवित असे. मग स्वांकावरी घेतले पोराला. समजलं का. नंदन म्हणजे पोरगा आपल्या अंकावर घेतला आणि त्या बापाला समजवतो पतीला का तुम्हाला मी बोलत होतो का या पोरापासून आपल्याला दुःख आहे. ज्या होतो दोघं जण बरं होतं, काही दुःख लेश नव्हतं आपल्याला. हा हो द्विजेंद्रा प्राणनाथा, धैर्य धरा उठा समर्था, पुढे घडून येणाऱ्या अर्था,
भिवू नये कदापि. म्हणजे पुढच्या दुःखाला भियायचं नाही, तोंड द्यायचं. जर रामाने तिथं 14 वर्ष भोगली नसती, भात घेतला असता तर रामायण घडलं असतं का? नाही. तशा प्रकाराने पांडवांना वनवास झालेला होता. मग त्या पांडवाई वनवासामध्ये फास घेतला असता तर महाभारत घडलं असतं का? नाही. तसं ती आपली गौतमी आपल्या पत्नीला हे करतोय का पुढे दुःख येतील याला भिवू नका, त्याला तोंड द्यायचं, देवाचं नामस्मरण करायचं. न होणार ते कदाई, जगत्रे होणार नाही, अवश्य होणार ते छिपाई, घडून येईल ते निश्चय. होणार ते कदापि चुकणार नाही. मग तुम्ही त्रिभुवनाने फिरा, राणेचे जा, नाही तर कारखान्याचे जा, नाही तर कुठल्या डॉक्टरच्या कडे जा, तरी आपल्याला होणार ते काय चुकणार नाही. मरण आहे त्या वेळेत मरण येणारच. मग शंकरादे महादेव तेही दुःख पावले सर्व, असुरेश्वर बलिराव तोही बंधन पावला. बलिराजा बंधनामध्ये पावला. इंद्राला भगे पडलेले आहेत, शंकराला बायकोच्या रागाने जावं लागलेलं आहे. हे देवादिकांना चुकले नाही तर आपल्यासारख्याची काय गती. हिरण्यक्ष पावला मरण, वृत्तासुराचे झाले निधन, कार्तवीर्य आणि रावण तेही शिरछेदन पावले. तरी अवश्य भावे ते यथार्थ, घडून येतेची पै समजतो. यास्तव आपण उठवून त्वरित श्रीहरी लागून भजावे. उठा म्हटलं, होणार ते काय चुकणार नाही. आता आपण श्रीहरीचं भजन करा. आयशे त्या बाईनी गौतमीने आपल्या नवऱ्याला सावध केलेलं आहे. येव प्रकारे सुदेव पत्नी कथित झाले पती लागुनी, ऐसे श्रीमद वाल्मिक मुनी रायासी कथिता झाला पय. मग हे सगळं त्या दृढधन्व्याला रात्री विचार पडल्यानं कालच्या अध्यामध्ये ते सगळं दृढधन्व्या या वाल्मिक ऋषी त्याला सांगायला लागलेलं आहे. येथे श्री अधिक महात्म्य सार बृहन्नारदे पद्माधारो सज्जन श्रुते चतुर. सप्तमाध्याय श्रीकृष्ण अर्पण नमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ वासुदेव हरी.